पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना प्रभाग क्रमांक 24 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। मंगळवार पेठ परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात त्यांनी नागरिकांची भेटीगाठी घेतल्या आणि प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला। याच प्रचारादरम्यान मंगळवार पेठेतील आंबेडकर वस्तीमधील अनेक तरुणांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल परिसर हा पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा गड मानला जात असून गणेश बिडकर हे भाजपचे अनुभवी नेते या प्रभागातील विकास आणि जनसेवेच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार करत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या या प्रचार दौऱ्यामुळे भाजपला या भागात अधिक मजबूत आधार मिळणार आहे। एक मोठा उत्साह आज नागरिकांच्या या मंगळवार पेठेत आम्हाला दिसतोय। हा अत्यंत स्लम म्हणजे जवळपास दाट लोकवस्तीचा भाग आहे। अत्यंत कष्टकरी समाज इथं राहतो, हातावरचं पोट असणारा लोक राहतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कोविड पासून रस्त्यावर या ठिकाणी होता। जरी प्रशासक होता तरी प्रशासक काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीने अनेक कामं इथं नागरिकांची केली पुढे होऊन आणि नागरिकांना ही जाणीव होऊन दिली नाही की प्रशासक राज्य आहे आणि त्यामुळं एक चांगला प्रतिसाद या सगळ्या भागातल्या नागरिकांचा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना होतोय। विरोधक असतो प्रत्येक म्हणजे आपल्याला घटनेने ही लोकशाहीने आपण ही निवडणुका स्वीकारल्या आहेत आणि त्यामुळे जो समोर येईल तो विरोधक असतोच। विरोधकाशिवाय ही निवडणूक होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करावं। भारतीय जनता पार्टीची संस्कृती ही हात जोडून मत मागायची, काम करून मत मागायचे आणि आम्ही त्या संस्कृतीनुसार लोकांच्या घरोघरी जातोय। आज तुम्ही बघताय की या आंबेडकर वसाहतीतले सर्व तरुण युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। प्रफुल्ल देवकुळे असतील, सगळे माझे इथले कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आणि खूप चांगलं वातावरण या मंगळवार पेठेत आज दिसतंय। मी तुम्हाला आज सांगतो, भविष्यात या पाठिंब्यामुळं आम्हा सर्व उमेदवारांवर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी येणारे, या लोकांची सगळ्या अपेक्षांचं एक मोठं आव्हान आम्हाला या ठिकाणी स्वीकारावं लागणार आहे आणि आम्ही ते स्वीकारू आणि या लोकांच्या प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्याचं काम यापुढे भविष्यात आम्हाला करावं लागणार आहे। 16 तारखेला भारतीय जनता पार्टी या पुणे शहरातली सत्ताधारी पक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि त्यात आम्हा चारही उमेदवारांचा समावेश नक्की होईल असं आज मला या ठिकाणी वाटतं।